The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. Welcome to Life Recharge with Dr. Pranitaji Gujrathi, a candid podcast show conceptualized by Pooja Prasoon. अडथळ्यांची शर्यत आपण सर्वजण खेळतो. लहानपणी शाळेत आणि मोठ्यापणी आयुष्यात अनेक अडथळ्यांवर आपण मात देखील करतो आणि पुढे जातो. परंतु आपल्या फिटनेस जर्नीमध्ये देखील अनेक अडथळे येतात आणि आपलं फिटनेस हे गोल अचीव्ह करायचं राहूनच जातं. डॉक्टर प्रणिताजी गुजराथी आपल्याला अडथळ्यांवर मात करणे अर्थात अपयशांचे पुनरागमनात रूपांतर करणे म्हणजेच ओव्हरकमिंग ऑब्स्टॅकल्स, टर्निंग सेटबॅक्स इनटू कमबॅक्स याबाबत त्यांचे विचार मांडणार आहेत. जसे की दुखापती आणि वेलनेस जर्नी दरम्यान आलेली मरगळ यासारख्या अडथळ्यांना तोंड देण्यासाठी अडथळ्यांना सेटबॅक्सला पॉवरफुल कमबॅक्स मध्ये रूपांतरित करण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपल्यासोबत शेअर करणार आहेत. आव्हान कसं हाताळायचं, त्यावर मात करत अजून सामर्थ्यशाली बनून नव्या दमाने कसं उभं राहायचं हे शिकायचंय ना, तर आमच्यासोबत राहा. नमस्कार. Welcome to Life Recharge podcast that brings you unfiltered fitness story of my life on podcast of Voice Vista, a venture by Dr. Pooja Prasoon. आजचा विषय आहे हाऊ टू ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स इन फिटनेस जर्नी. आपल्या फिटनेसच्या जर्नीमध्ये ऑब्स्टॅकल्स म्हणजे कुठलेही अडथळे किंवा अडचणी ह्या येणारच असतात, येणारच आहेत हे गृहीत धरायला लागतं आणि ते गृहीत धरल्यानंतरही आपली फिटनेस जर्नी पुढे चालू ठेवायचा असतो. हा आजच्या आपल्या बोलण्याचा विषय आहे. हाऊ टू ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स हा एक उत्तर देण्याचा भाग झाला, परंतु ऑब्स्टॅकल्सला ओव्हरकम करण्यासाठीचा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट मात्र खूप आधीपासून तयार करायला लागतो आणि तो जो माइंडसेट आहे तो खूप पॉइंट्स आहेत त्याच्यात की ज्या पद्धतीने आपण तो माइंडसेट तयार करू शकतो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला फिटनेस जर्नी असो अथवा आयुष्याचा सुद्धा जर्नी जर लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स किंवा अडथळे हे येणार हे तुम्ही आधी गृहीत धरा. तुम्ही हे मान्य करा, ऍक्सेप्ट करा की अडथळे हे येणारच. मग ही आयुष्याची शर्यत असो, नाही तर खेळातली शर्यत असो, आपल्या फिटनेससाठी घेतलेली शर्यत असो, या शर्यतीला अडथळ्यांची शर्यत म्हणायला लागणार आहे आणि अडथळे पार केल्याशिवाय मात्र ती शर्यत पूर्ण होऊ शकणार नाही. अडथळे असल्याशिवाय त्या शर्यतीला जिंकण्याची पण मजा नाहीये. तर हाच आज जर विषय जर इलॅबोरेट करायचा म्हटला तर पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की तुम्ही हे गृहीत नका धरू की सगळाच प्रवास हा खूप स्मूथ होईल. गुळगुळीत रोडवरनं जाणारी ही गोष्ट स्पर्धा कधी नसतेच, मुळे ती एन्जॉयमेंट असते. त्याच्यामुळे अडथळ्यांची शर्यत किंवा स्पर्धा जर करायची असेल तर अडथळे कसे असू शकतात, कशा पद्धतीने ते टॅकल करायला पाहिजे, अडथळे मला घेऊन बुडतील का मी अडथळे पार करेन, मी अडथळे पार करण्यासाठी स्वतःला कसं तयार करायला पाहिजे, या गोष्टींची ही खरी तयारी असते. आता सगळ्यात आधी म्हणजे अडथळे असणारच हे कसं गृहीत धरायचं. आपण फिटनेस जर्नीचा जर विचार केला, अगदी कुठलाही गेम घेतला किंवा फिटनेसचा कुठलाही प्रकार घेतला तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचे अडथळे येतात याचा साधारण आपला अभ्यास असायला हवा. किंवा आजपर्यंत ह्या खेळातल्या ह्या क्षेत्रातल्या व्यक्तींनी कुठल्या कुठल्या अडथळ्यांना तोंड दिलं याच्याबद्दलची आपल्याकडे साधारण माहिती तरी असावी, आपलं तेवढं वाचन असावं किंवा आपण ते वाचून आत्मसात करून त्याच्यातनं काहीतरी लेसन घेतलेलं असायला हवा. म्हणून पहिला मुद्दा येतो की तुम्ही हे ऍक्सेप्ट करा की तुमच्या मार्गामध्ये अडथळे येतील आणि एकदा अडथळे येणार हे माहिती झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे अडथळे येणार आहे ऍक्नॉलेजिंग प्रॉपरली. की आता उदाहरणार्थ ट्रेकिंगला जातोय तर आपण किती हाईटला जातोय, किती हाईटला गेल्यानंतर ऑक्सिजन कमी होणार आहे, ऑक्सिजन कमी झाल्यानंतर शरीराच्या काय तक्रारी येणार आहेत, शरीराच्या तक्रारी मला किती झेपणार आहेत, किती कमी ऑक्सिजन पर्यंत मी सस्टेन करणार आहे, हाय अल्टिट्यूड माउंटन सिकनेसला मला तोंड द्यावं लागणार आहे का, या गोष्टींचा आधी विचार करायला हवा. तिथे वेळेवर जर ह्या सगळ्या गोष्टींची तयारी नसेल तर हडबडून जायला होणार आहे, एन्झायटी वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या त्या एन्झायटीच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स होणार नाहीये, भले तुम्ही आधी कितीही फिटनेसची तयारी केलेली असेल.
आता उदाहरणार्थ आपण फुल मॅरेथॉनची तयारी केलेली आहे आणि त्या दिवशीचं काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीज आल्या, काही वातावरण बिघडलं, पाऊस आला, आता हल्ली अकाली पाऊस पण येऊच शकतो. त्याच्यामुळे जर समजा आपल्याला अशा पद्धतीचं जर काही अडचण आली तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना कसं तोंड देणार आहे याची आपली थोडीशी तयारी असायला हवी, किंवा कदाचित अशाही अडथळ्यांच्या वेळी पण आपण कशा पद्धतीने शर्यत पूर्ण करतो याच्यासाठीची आपली तयारी असायला हवी. म्हणजे पहिली गोष्ट आहे की अडथळे तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि एक्नॉलेज करा. दुसरा मुद्दा येतो की आपल्याला आपल्यामध्ये एक रेझिलियन्स डेव्हलप करायला लागतो, म्हणजेच अडथळ्यांना तोंड देण्यासाठी स्वतःला सज्ज करायला लागतं. मग सुरुवातच अडथळे कुठल्या पद्धतीचे येतील हे जाणल्यानंतर, आज जसं मी म्हणाले की आपल्याला कमी ऑक्सिजन झाल्यानंतर सस्टेन करण्याची एक सवय करायला लागेल, त्याच्यासाठी एकच आहे की अशा पद्धतीचे छोटे मोठे ट्रेक कायम करत राहून आपल्याला स्वतःला श्वासाचे व्यायाम करणं, प्राणायाम, मेडिटेशनचा त्याच्यासाठी उपयोग करणं आणि श्वासावर नियंत्रण मिळवणारे अजून जास्त कुठले व्यायाम करता येऊन आपला रेझिलियन्स वाढवता येईल याच्यावर आपल्याला फोकस करता येतं. आता आपण जर समजा कोणी हिल मॅरेथॉन वगैरे करतात तर आपण हिल मॅरेथॉनची वेगवेगळ्या वातावरणामध्ये हिल मॅरेथॉनची प्रॅक्टिस केलेली असेल तर आपल्याला ज्या अनोळखी ठिकाणी हिल मॅरेथॉन करायला जायचं आहे तिथल्या वातावरणात आपलं शरीर फार लवकर ऍडजस्ट करू शकतं. म्हणजेच दुसरा मुद्दा आपला येतो की डेव्हलप रेझिलियन्स फॉर युअर ऑब्स्टॅकल. ते हे जे रेझिलियन्स डेव्हलप करत जातो त्याच्यातनं आपला एक फिटनेस वाढतोही, शिवाय आपली स्ट्रेंथ वाढते आणि आपली मेंटल जी कंडिशन आहे, मेंटल स्ट्रेंथ जी आहे, जी आपण एका सेपरेट टॉपिकमध्ये पण आपण डिस्कस केलंय की मेंटल स्ट्रेंथच तुम्हाला खूप गोष्टींना ओव्हरकम करायला भाग पाडते, पुष्कळ वेळात इतर फिजिकल इनॅबिलिटीला ओव्हरकम करते. म्हणून हा रेझिलियन्स हा खूप महत्वाचा आहे की हो, अशा पद्धतीने मला पुष्कळ वेळा आपण तर ऑलिम्पिकच्या गेम मध्ये सुद्धा बघितलं की थोडक्यासाठी पदक हुकलेली लोक आपण बघितली. काहीतरी अडचण येते, एखादा तरी त्यांच्यावर आरोपच होतो, कधीतरी असं होतं की त्यांचा ऐन वेळेस शेवटी मानवी माणूस आहे, परफॉर्मन्स पण कमी पडू शकतो. तर अशा वेळेस काय करता येऊ शकतं, कशा पद्धतीने त्याच्यावर मात करायची, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आधीच मनाची तयारी करायला हवी असते. आता तिसरं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडॅप्टेबिलिटी एक शिकलं पाहिजे. आपल्याला अडॅप्टेबिलिटी शिकताना काय करायचंय की जर हे झालं तर मी काय करणार आणि नाही झालं तर मी काय करणार. म्हणजे सगळं जर सुरळीत झालं, आता आपण ट्रायथलॉन वगैरेच्या स्पर्धा बघतो त्याच्यामध्ये 3 पद्धतीच्या टोटल गोष्टींचा अंतर्भाव असतो. एक असतं की त्यांना एक स्विमिंग ठराविक अंतरात करायचं असतं, सायकलिंग करायचं असतं आणि मॅरेथॉन सारखं त्यांना पळायचं असतं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही टायमिंगचा खेळ आहे त्याच्यामध्ये पहिला जो रेजिम असेल त्याचे जर तुमचं टायमिंग चुकलं तर तुम्हाला दुसऱ्या रेजिम मध्ये ते कसं भरून काढायचं, म्हणजे पहिला राऊंड झालाय आणि दुसऱ्या राऊंडला समजा तुम्हाला आता मागचं टायमिंग भरून काढायचं आहे तर आपल्याला कुठला स्पीड ठेवावं लागेल, कसं अडॅप्ट करावं लागेल. दिस इज कॉल्ड एज अडॅप्टेबिलिटी. आता मी मागे पण एक ऑस्ट्रेलियन मास्टरशिपचं उदाहरण दिलं. आता मी नुकताच झालेल्या सीझनचा जो फायनलचा एपिसोड बघितला त्याच्यात लक्षात आलं की नेहमी त्यांना त्यांच्या पसंतीची डिश बनवायला सांगतात फायनलला, पण ह्यावेळी मात्र प्रेशर टेस्ट त्यांनी ठेवली होती आणि 2 राऊंडची प्रेशर टेस्ट ठेवली होती. पहिल्या राऊंडला ज्या मुलीने चांगला स्कोर केला होता तर 2 नंबरच्या कंटेस्टंटमध्ये आणि तिच्यामध्ये 3 मार्कांचा फरक पडला होता. आणि सेकंड राऊंड मात्र असा झाला की ती प्रेशर टेस्ट होती आणि त्या मुलीला असं डेझर्ट तिच्या वाटायला आलं की ती डेझर्ट क्वीन नव्हती, ती सेव्हरी डिश बनवणारी व्यक्ती होती आणि तिला इतकं कॉम्प्लिकेटेड डेझर्ट वाटायला आलं की ती ऍट पार तिचा परफॉर्मन्स नाही देऊ शकली. आणि झालं काय की तिला त्या राऊंडला अशा पद्धतीने तिने ती डिश पूर्ण केली की डिश पूर्ण झाली, सगळी दिसायला खूप सुंदर होती, प्रेक्षकांची आणि परीक्षकांची त्यांनी मनं पण जिंकली, परंतु टेस्टमध्ये थोडासा मार खाल्ला कारण तिने त्या गोष्टी आधी केलेल्या नव्हत्या तर तिला त्या गोष्टींची कुठेतरी उणीव बसली आणि असं झालं की ती गोष्ट तिला बरोबर 2 मार्क कमी देऊन गेली. आणि ह्या गोष्टीमध्ये तिची जी अडॅप्टेबिलिटी राहिली
की तिने तो जो पहिल्या राऊंड मध्ये ते जे 3 मार्क्स जास्त मिळाले होते त्या सगळ्या गोष्टीवर मात्र ती विजेती ठरली. म्हणजे ती जे सेकंड राऊंड मध्ये तिने स्वतःचे हातपाय गाळले नाहीत, डेझर्ट आलं तरीही तिने ती डिश पूर्ण केली. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी हा राऊंड पूर्ण करेल आणि मी पहिल्या राऊंडला खूप छान मार्क्स मिळवलेत तर मी कुठल्याही परिस्थितीत विजेते होण्यासाठीच्या होप्स अजून जिवंतच ठेवल्या पाहिजेत. हे तिचं जे स्पिरिट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अडॅप्टेबिलिटी आणि ऍडजस्टमेंट विथ द टायमिंग. आपल्या कितीही अडचणीच्या वेळेस आपण ज्या पद्धतीने स्वतःला अडॅप्ट करू त्या पद्धतीने आपण त्या अडचणीवर मात करू शकतो. पुढचा मुद्दा येतो की आपल्याला अशा अडचणींच्या वेळेस यू सीक अ हेल्प. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला तुमच्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये तुम्ही दुसऱ्यांची एकमेकांची मदत कशी घ्या हे शिकवतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर काही अडचण अचानक आली, अचानक उद्भवलेली जी अडचण आहे त्यावेळेस तुम्ही ती प्रत्येक वेळी स्वतःच सोडवाल असा हट्ट करायला नकोय. आपण तो स्वतः सोडवण्याच्या अट्टाहासात कधी कधी चुका जास्त अंगाशी येऊ शकतात. म्हणून उदाहरणार्थ आपण ट्रेक करतो आहे, आपण वर चढतो आहे आणि आपल्याला तिथे पाय ठेवायला खूप चांगली जागा मिळाली नाहीये किंवा हाताच्या मदतीने आपण एखादी कपार पकडतोय आणि मग पाऊल उचलणार आहे, त्यावेळेस जर तुम्ही स्वतःला वाटलं की मी आता इथला माझा हात सटकतोय तर तुम्ही ओरडून मागच्या व्यक्तीला सांगू शकतात की मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि त्यावेळेस ती व्यक्ती तुम्हाला मागून नुसता टेकू देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या हाताची पकड नीट करू शकता. तुम्ही पळताना समजा मॅरेथॉन मध्ये तुम्ही पळता आहात आणि तुम्ही पडलात तर तुमच्या हातावर किंवा तुमच्या पायावर कोणाचे पाय पडू नये पळणाऱ्यांचे, इतरांचे वगैरे, याच्यासाठी तुम्ही ओरडून दुसऱ्यांची मदत घेऊ शकता. कुठलीही गेम म्हणा, कुठल्याही, आता सायकलिंगच्या याच्यात तुम्हाला जर वाटलं की तुम्ही सायकलिंग करतात आणि तुमच्या सायकलच्या टायरचं पंक्चर झाल्यासारखं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही दुसऱ्यांची मदत घेऊन तुमचा ट्रॅक सोडून बाजूला जाण्यासाठी बाकीच्यांची हेल्प करू शकता. त्यातही ही जी काही मदत आहे प्रत्येक वेळी फक्त स्वतःला वाचवण्यासाठी नाही आहे, तर आपण काही काही हल्ली बघा इन्स्टावर व्हिडिओ वगैरे बघतो की शेवटच्या स्पर्धेत ते तीनच कंटेस्टंट राहिले आहेत. आता जी मुलगी अगदी रेषेला हात लावणारे आणि विजेती ठरणारे ती ऐन वेळेस पडते, म्हणून उरलेल्या ज्या दोघी आहेत ज्यांना कळून चुकल्या की ही सरस आहे आणि हीच खरं विजेती आहे त्या थांबून जातात किंवा त्या तिला उठायला मदत करतात आणि मग तिघी मिळून एकदम ती रेषा पार करतात. हे स्पिरिट काय आहे? हे स्पिरिट हेच शिकवत आहे की अडचणींच्या वेळेस दुसऱ्याची मदत घ्या आणि ही जी आपण मदत घेतो ना त्याच्यामुळे आपण पुढच्या वेळेस दुसऱ्यांना मदत करतो देखील. म्हणजे त्या अडचणीच्या वेळेस आपले जे काही स्वतःच्या भूतालचे कंटेस्टंट्स आहेत, सखे सोबती आहेत, ते सगळे आपल्याला मदत करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेस नक्की मदतीला हाक मारा आणि ती मदत तुम्ही त्या वेळेस तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स पूर्ण करण्यासाठी नक्की मदत करत असते. आता अशा वेळेस पण एक गोष्ट होते की जो काही सेटबॅक मिळतो, डिसॅबिलिटी डेव्हलप होते आपल्याकडनं, काहीतरी कधीच कधी तर फेल्युअर पण होतात, पण मग त्या फेल्युअर मधनं थांबायचं तर नक्कीच नाहीये. आणि मग मुद्दा येतो की ह्या सगळ्या अडचणींमधनं किंवा अशा छोट्या छोट्या सेटबॅक्स मधनं आपण काय शिकलो, लर्निंग फ्रॉम युअर सेटबॅक्स. आता याच्यासाठी ना मला नेहमी एक उदाहरण आठवतं. म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा नवीन नवीन रियालिटी शो सुरू झाले होते तेव्हा मराठी वाहिनींवर एक डान्स रिलेटेड एक रियालिटी शो होता आणि त्याच्या फायनलिस्टला ज्या 2 मुली होत्या त्याच्यामध्ये आपण नकळत आपण कोणाच्या तरी एकाच्या बाजूने असतो बघा. तर ज्या मुलीच्या बाजूने माझं मन म्हणत होतं की ही जिंकली पाहिजे, ती थोडासा 19-20 फरकाने ती नाही जिंकली. आणि जी मुलगी जिंकली आणि तिचं नाव डिक्लेअर झालं त्या क्षणी ती जी रनरअप मुलगी होती तिच्या तोंडून एकच शब्द निघाला होता, आउच, इट हर्ट्स. आणि तिने मान खाली घातली होती आणि त्या क्षणी मला असं वाटलं की तिची ही रिॲक्शन योग्य नाहीये. फरक जो पडला आहे तो फक्त 19 आणि 20चाच होता. ते 19 खूप जास्त होते. 20 जरी 19 पेक्षा जास्त असले तरी 19 हे कमी नव्हते. आणि काळाने त्या मुलीला नक्की असं काही शिकवलं की आज सुद्धा इतक्या वर्षानंतर ती 19 ठरलेली, रनरअप ठरलेली मुलगी स्पर्धेत टिकून आहे आणि त्यावेळेस जी 20 ठरवली गेलेली मुलगी होती ती आता कुठेही स्पर्धेत दिसत नाहीये.
म्हणजे तिने तिचं जिंकलेलं पण कसं घेतलं याने तिचा प्रवास ठरवलाय, आणि ही जी हारली म्हणूयात किंवा 2 नंबरला राहिली, रनर अप राहिली, 19-20ने फक्त सेटबॅक घेऊन मागे राहिली, त्या मुलीने नंतर तो तिचा पराभव किंवा तो सेटबॅक कसा घेतला याने तिचा प्रवास ठरवलाय. आज ती मुलगी खूप उत्तम डान्सर आहे. ती डान्सर असल्यामुळे तिला खूप मोठे सिनेमाज मिळाले, तिला खूप मोठे प्रोजेक्ट करायला मिळाले. ती अजूनही खूप फिट आहे, वयाच्या नुसार ती खूप यंग दिसते आणि ती तिच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती करून आहे. म्हणजे ते उदाहरण तर आपण नाव घेऊन आता हे उदाहरण देऊ शकत नाहीये, परंतु तुमच्याही लक्षात आलं असेल की अशा उदाहरणांमधनं जो व्यक्ती खूप चांगला पॉझिटिव्ह लेसन घेतो, अशा कंडिशनमध्ये पॉझिटिव्ह राहणं पण खूप गरजेचं असतं. एखादा छोटासा सेटबॅक मिळाला म्हणजे घरी बसलं. आता माझ्या बाबतीत आत्ताच झालं की मी जो नुकताच भृगुलेखचा ट्रेक केला, त्यावेळेस तो काही तास शेवटचे जे काय मी हायपॉक्सिक कंडिशनमध्ये होते, आणि आल्यानंतर 8 ते 10 दिवस खूप जास्त हायपॉक्सियामुळे जो काय वीकनेस आला किंवा मानसिकरित्या असेल की मला जो स्वतःला त्रास झाला, त्याच्यानंतर खूप लवकर शरीराकडनं मनाकडनं तयारीच होत नव्हती की मी लगेच प्रॅक्टिस सुरू करीन आणि मी हे करीन. पण मी जाताना माझ्या फिटनेस कोचला सांगून गेले होते की मला आल्यानंतर फार जास्त दिवस घरी राहू द्यायचं नाहीये, मी 3 दिवसाच्या आत पुन्हा माझं वर्कआउट सुरू करीन, याच्याकडे तुम्ही देखील लक्ष द्यायचं आहे. मी नक्की त्यांची हेल्प घेतली. मी नक्की त्या गोष्टीतनं लवकरात लवकर मी आधी शेअर केलं की मला इतकं जास्त वीक वाटतं. मग त्याच्यासाठी डॉक्टर म्हणून जे काय करता येईल, विश्रांती म्हणून जे काय करता येईल ते सगळं मी केलं आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा फिटनेस सुरू केला, की ज्या छोट्याशा शारीरिक कमतरता म्हणूयात किंवा छोट्याशा सेटबॅकमुळे, डिसॅबिलिटीमुळे किंवा फिजिकल स्ट्रेंथ कमी पडल्यामुळे म्हणा, आपण जर कुठे मागे राहिलेलो असू, त्या अडचणीवर मात करून लवकरात लवकर बाउन्स बॅक करण्यासाठी हा रेझिलियन्स खूप उपयोगाला येतो. म्हणून ही गोष्ट पॉझिटिव्हली आपण किती घेतो हे तेवढंच महत्वाचं आहे. आपल्याला आपली फिटनेस इंडस्ट्रीकडनं आपल्याला या गोष्टीसाठी अजून एक गोष्टीची फार चांगली मदत होते, ती म्हणजे अशा वेळेस सुद्धा आपली स्ट्रेंथ टिकवून ठेवण्यासाठी. मी मध्यंतरी एका क्रिकेटपटूचं पण उदाहरण दिलंच की त्याने ऍक्सिडेंट झाल्यानंतर स्वतः समोर त्याची स्वतःचं एकच स्वप्न ठेवलं की मी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कसा परत येईल, आणि त्याच्यासाठी त्याने स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या सगळ्या फिटनेस इंडस्ट्रीला स्वतः कायम असा कनेक्टेड राहिला जेणेकरून त्याचं स्वप्न भंग होणार नाही, तो एकांतात एकटा पडणार नाही, तो एकाकी पडणार नाही, आणि त्याच्या ह्या सगळ्या जर्नीमध्ये त्याची मित्र कंपनी, त्याचं फिटनेस वर्ल्ड अशा पद्धतीने त्याला मदत करत राहिलं की तो लवकरात लवकर त्याने पुन्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता ही जी गोष्ट आहे की पुष्कळ वेळा तुमच्या ज्या अडचणी आहेत, ते जे ऑब्स्टॅकल्स आले, ते अडथळे आले, त्याच्यावर तुम्ही कशी मात करत आहात, त्याच्यासाठी तुम्ही काय तयारी करत आहात, तुम्ही कसे प्लॅन बी रेडी ठेवलेले आहेत, आणि ते प्लॅन बी सुद्धा कसे सक्सेसफुल करता येऊ शकतात, ह्या गोष्टी सुद्धा खूप छान एक्झिबिट करता येऊ शकतात. मीन्स यू सेलिब्रेट युअर सेटबॅक्स ऑर यू सेलिब्रेट युअर ऑब्स्टॅकल जर्नी. आता याचं उदाहरण द्यायचं तर मी तुम्हाला आता रिसेंट तुम्ही ऐकलं असेल, हिना खान ही जी टेलिव्हिजनवरची एक ऍक्ट्रेस आहे, ती मुलगी आता तोंड देते आहे ब्रेस्ट कॅन्सर या आजाराला, आणि अगदी रिसेंट उदाहरण आहे म्हणून ते खूप मनाला आता लागलं आहे, ते मला नक्की वाटलं की आपण शेअर करावं. हिना खानच्या प्रकृतीची जेव्हा तिला बातमी कळली तेव्हा ती पूर्वी कसं व्हायचं की अशा बातम्या, आपण एक अशा इंडस्ट्रीमध्ये आहोत की आपल्याला आपला सौंदर्य किंवा आपलं कॅमेरा समोर उभं राहणं गरजेचं आहे, म्हणून या क्षेत्रातली लोक आपला आजार पण लपवत असत. परंतु येते काही वर्षात असं लक्षात आलंय की त्यांना स्वतः सर्व्हायव्हर होण्यामध्ये उलट त्यांच्या सभोवतालची त्यांची जी कम्युनिटी होती, ही जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री होती, त्याच्यामधनं त्यांनी खूप छान मदत घेतली. त्याच्यामध्ये सगळ्यांनी त्यांची हौसला अफजाई किंवा त्यांचा एक मोटिवेशन टिकवण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न केले. त्यांनी एकाकी पडू नये किंवा त्यांनी ती गोष्ट निगेटिव्हली घेऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ह्या गोष्टीचा फार उपयोग झाला. हिना खानने तिच्या आजाराचं डिक्लेरेशनच मुळी सोशल मीडियावर केलं.
त्याच्यानंतर समोर आला तो तिचा एक व्हिडिओ की ज्याच्यामध्ये ती तिचे केस कट करते, कारण तिला केमोथेरपीला सामोरं जायचं होतं. तिचे सुंदर असलेला हेअर कट करताना, ती फुल लेंथ हेअर कट करत असताना ती रडत नव्हती, ती दुःख करत नव्हती. मला स्वतःला तो व्हिडिओ बघताना डोळ्यात पाणी आलं की हे तिला किती वेदनादायक होत असेल. परंतु दुसऱ्या क्षणी तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर काय लक्षात आलं की तिच्या चेहऱ्यावरती वेदना नाहीये. मी ज्या पद्धतीने तिच्या दुःखाकडे बघते, ती तिच्या दुःखाकडे त्या पद्धतीने नाही बघत आहे. आणि ते माझं म्हणणं बरोबर ठरलं, कारण तिचा पुढचा व्हिडिओ आला तो असा आला की तिने तिचे कापलेले केस आहेत त्या केसांपासून स्वतःसाठी एक विग बनवलाय. हे जेस्चर मला इतकं आवडलं की तिने तिचे स्वतःचे केस, ते जे काही बायकांना स्वतःचा एक स्वाभिमान असतो, त्यांचे केस त्यांचं सौंदर्य स्थळ असतं, ते स्वतःच्या हाताने त्याग करताना तिला त्रास का नाही झाला, कारण तिने हे ठरवलेलं होतं की मी त्या गोष्टीपासूनच माझा वीक बनवेल. आणि तो वीक ती मस्तपैकी फ्लॉन्ट करून घालतीये. मुख्य म्हणजे ती आता तिचं काम चालू ठेवलंय. ती तिची वेदना, शारीरिक वेदना जी आहे केमोथेरपीमुळे, तीच तिचे स्वतःचा तो जो पोट टाकलेला आहे, तो पोटचा स्कार सुद्धा ती लपवत नाहीये. ती मेकअप करताना, ड्रेस करताना तो स्कार सुद्धा ती जगापासून लपवत नाहीये. ती जगाला तिची वेदना सांगते आहे, पण तिच्या त्या वेदना सांगण्यातनं मात्र हजारो लाखो लोक मोटिवेट होत आहेत की एवढ्या तेवढ्याशा आजारातनं आज हातपाय गाळून जायचे नाहीये. शो मस्ट गो ऑन हा फक्त सांगण्याचा शब्द नाहीये, तर तो शब्द आहे खरोखर दुःखात, अडचणीत आणि अडचणींवर मात करत असताना सुद्धा एक स्पिरिट टिकवण्यासाठी आहे. त्या हिना खानचा तो प्रत्येक व्हिडिओ इतका मनाला स्पर्शून जाणारा होता. ती आता कुठेतरी वीक दिसतेय, ती गळून गेलेली दिसतेय, परंतु ती मेकअप करून ती रोज तिचे व्हिडिओ टाकते, तिचे ते छोटे केस फ्लॉन्ट करते, परंतु ती कामच करतेय. हा तिचा जो काय मला वाटतं तिचं जे स्पिरिट आहे, ते जे स्पिरिट आहे ते अडथळ्यांवर मात करण्यासाठी खास डेव्हलप केलेलं स्पिरिट वाटलंय. मला असं वाटतं की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण हे जे स्पिरिट असेल, उदाहरणार्थ आपण फिटनेस इंडस्ट्री मधलं किंवा खेळातलं किंवा या एंटरटेनमेंट मधल्या परफॉर्मन्स देण्याच्या क्षेत्रांमधली उदाहरणं जरी सोडली, तरी सामान्य गृहिणी असो, आई वडील म्हणून आपण पालक असो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा कधी कधी अडचणी येतात की त्या अडचणींना आपली मनाची बिलकुल तयारी नसते. परंतु अडचणींना तयारी नसण्याचं दोन गोष्टी समोर येतात. एक अशी व्यक्ती समोर येते की ती एकदम हातपाय गाळून टाकते. नवऱ्याला हार्ट अटॅक आला म्हणून फक्त रडणाऱ्या बायका आपण बघतो. ऍट द सेम टाइम नवऱ्याला हार्ट अटॅक आल्यानंतर झाशीची राणी बनून त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेऊन त्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः पुढे उभे राहून निर्णय घेऊन नवऱ्याला पाहिजे ती योग्य ती मदत देणाऱ्या पण स्त्रिया आपण बघतो. तर ह्याचाच अर्थ त्या स्त्रीने कुठेतरी अभ्यासपूर्वक, प्रयत्नपूर्वक आयुष्यामध्ये अशा अडचणी येऊ शकतात ह्या गोष्टीसाठी मनाची तयारी केली आहे. मुलं शाळेत जात असतात, कधी कधी असं होतं की शाळेतनं एखादा फोन येतो, तुमचा मुलगा पडला आहे, त्याला लागलं आहे, त्याच्या डोक्यातनं रक्त येत आहे, तर तुम्ही लगेच या. आता माझं स्वतःच एक क्लिनिक आहे, त्या क्लिनिकच्या आसपास बऱ्याच शाळा आहेत, 3-4 शाळा आहेत, म्हणून अशा पद्धतीची उदाहरणं मला नेहमीच बघायला मिळतात की एखाद्या मुलाला शाळेचे लोक घेऊन येतात की त्याच्या डोक्याला लागलेलं, डॉक्टर तुम्ही ट्रीटमेंट करा म्हणून. आणि जखम इतकी मोठी असते, आपल्याला सुचर करायची असते, म्हणून आपल्याला त्यांच्या पालकांची परवानगी घेणं गरजेचं असतं. तेव्हा आपण पालकांना फोन लावतो, तेव्हा एखादी आई अशी सापडते की ती एकदम जोरात स्वतःच रडायला लागते. अरे बापरे, कसं झालं, काय झालं, तुमचं लक्ष नव्हतं का, कुठे माझा मुलगा, मी आता कसं करू. आणि एक आई असं म्हणते की गिव्ह मी ऍड्रेस, आय विल रीच देअर विदिन 2 मिनिट्स. आणि ती स्त्री खरोखर जीवाच्या आकांताने 5 मिनिटात स्वतःच्या मुलाला मदतीला धावून येते आणि त्या मुलाला खांद्यावर हात ठेवून एवढंच म्हणते की थांब, आता डॉक्टर तुला बरं करतील आणि आपण घरी जाऊ. आणि तो मुलगा खरोखर खूप शांततेने आपल्याला टाके घालू देतो. याचाच अर्थ असा आहे की छोटी असो
मोठी असो, अडचण असो, मोठा अडथळा असो किंवा लाईफमध्ये आलेलं सगळ्यात मोठं संकट असो, जर मनाची तयारी केलेली असेल की अडथळे हे लाईफमध्ये शर्यतीत येणारच आहेत आणि मी स्वतःला अडथळ्यांना पार करण्यासाठी स्वतःला तयार केलेलं आहे, तयार केलेलं असायलाच हवं, तर आपण ते अडथळे सुद्धा लीलया पार करतो आणि अडथळ्यांनी पार केलेली शर्यतीनंतर मिळणारं जे मेडल असतं ते खूप शायनिंग असतं. असं मला नेहमी वाटतं की आपण अडथळ्यांना पार करायला सुद्धा शिकलंच पाहिजे. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.